घेतलात किंवा अनेक असे काही धोके पत्करलेत, कायदेशीर केसेस झाल्या, सगळं झालं. पण या सगळ्यामध्ये नयनाताई खूप ठामपणे पाठीशी उभ्या असतात. म्हणजे परवाचे त्यांचं भाषण खूप गाजलं. हां, ती ती तर ती आहे म्हणूनच आम्ही उभा आहो ना. पहिल्या आई होती, बाबा होते, भाऊ होते, भाऊ आणि भावंड आणि कार्यकर्ते हं. ज्या ताकदीनं उभे राहिले त्याच्यातला महत्त्वाचा भाग तितकाच नयनाचा पण आहे. आणि म्हणून नयना ज्या पद्धतीनं आम्हाला म्हणजे ती आला टाईम तर मार्गदर्शनही करतं. हं. ते गुरुच्या स्थानी बसतं, ते आईच्या स्थानी आहे आणि पत्नी म्हणून पण उभी राहतं तर आणि भाषण त्याच्यामुळे आम्हाला भन्नाट शक्य आहे. करतात. हां? भाषण भारी करतात. नाही भाषण म्हणजे कसं आहे, तुकारामाचे अभंग आजही लिहिल्या जाते. पण आसाराम बापूचा अभंग कोणी वाचत नाही. आखरी त्या त्या भाषणाला सामान्य माणसाचा किनार असला पाहिजे. हं, हं. त्या सामान्य माणसाचे दुःख असले का मग त्या भाषणाला आवाजाची गरज नसते. पण मग त्याही आता म्हणजे काही आंदोलनामध्ये पूर्वी सहभागी झाल्या होत्या. आत्ताही परवा त्यांनी खूप काळजीपोटी तुमच्या भाषण केलं. त्या प्रत्येक आंदोलनाच्या वेळी सांगत नाही का काळजी घ्या किंवा आता ह्यावेळी दुसरं काही करता येईल का वगैरे ते नाहीच म्हणत उपोषणाच्या? होते उपोषणाला. अच्छा. कारण पहिल्या वेळेस मी 11 दिवसाचं उपोषण केलं होतं. जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो, हं. तेव्हा तिनंही 8 दिवसाचं उपोषण केलं होतं. बरं. त्याच्यानं तेव्हा तिला शुगर आणि थायरॉईड वगैरे या सगळ्या अडचणी तिला झाल्या. बीपीचा त्रास सुरू झाला. तो कायमचा झाला. मला मात्र झाला नाही. मी 11 दिवस होतो आणि नंतर 6 वेळा आम्ही उपोषण केलं. हे 6वं उपोषण होतं. बरं. तर नाही म्हणत होती. म्हटलं आता पर्याय नाही आहे. आपण आता अन्नत्याग आंदोलन करावं लागेल. कारण महाराष्ट्रात सध्या जी अवस्था आहे, वातावरण आहे, त्याला तोडायचं असेल तर सरकारपेक्षा आता लोकांसाठी ते महत्त्वाचं वाटतं.